खताचे दर भडकले. खरीप हंगामात खत व्यवस्थापन कसे करावे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम. मी तुमचा मित्र सखाराम राठोड. तुम्ही पाहत आहात आपल्या शेतीविषयक माहिती देणारा खास व्हिडिओ. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक अतिशय महत्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी घेऊन आलो आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी शिवम कृषीटेक मंठा लोणार ढोकसाळ येथे आपल्या शेतकऱ्यांची सेवा करत आहे. रोज अनेक शेतकरी दुकानात येतात, त्यांच्या अडचणी सांगतात, पण आज माझ्या हातात जी बातमी आहे ती ऐकून खरीप हंगामाच्या तोंडावर आपल्या बळीराजाला नक्कीच थांब फुटेल. मित्रांनो, नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 एप्रिल पासून रासायनिक खताच्या किमतीत मोठी दरवाढ लागू करण्यात आली आहे. NPK खताच्या एका गोणी मागे चक्क 125 ते 300 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. ऐन खरीप पूर्वतयारीच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच दरवाढीचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संकटातून मार्ग कसा काढायचा, कमी खर्चात योग्य खत मात्रा कशी द्यायची यावर मी तुम्हाला विशेष मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भाग 2 मध्ये पाहूया खताच्या दरातील वाढीचे विश्लेषण. मित्रांनो, आता आपण बघूया की नेमकी कोणत्या खतावर किती दरवाढ झाली आहे. ही दरवाढ सामान्य नाहीये. यामुळे एकरी उत्पादनाचा खर्च 1000 ते 1500 रुपयांनी वाढणार आहे. 20-20-013 या खताचा जुना दर 1500 रुपये होता, तो आता थेट 1800 रुपये झाला आहे. म्हणजेच एका गोणी मागे तब्बल 300 रुपयाने वाढ झाली. सर्वात मोठा फटका याच खताला बसला आहे. त्याच्यानंतर 10-26-26 हे खत आधी 2025 रुपयांना मिळायचे, आता ते 2250 रुपयाने झाले आहे, म्हणजे 225 रुपयाने वाढ झाली आहे. त्याच्यानंतर 12-32-16 हे खत देखील 2025 रुपयावरून 2250 रुपयावर गेले आहे, म्हणजे 225 रुपयाने वाढ. 14-35-14 हे खत 2175 रुपयावरून 2440 रुपये झाले आहे. MOP म्हणजे मिरोटा पोटॅश 1850 रुपयावरून 1975 रुपये झाले आहे, म्हणजे 125 रुपयाने वाढ. आता तुम्ही विचार करा, ज्या शेतकऱ्याला 10-15 गोण्या खत लागते त्याच्या खिशातून किती हजार रुपये जाणार? हे जास्तीचे जाणारच आहेत. कच्च्या मालाची आयात महागल्याचे कारण कंपनी आणि विक्रेते सांगत आहेत, पण शेवटी भुर्दंड कोणाला? तर आपल्या बळीराजाला. भाग 3 मध्ये पाहूया लिंकिंगची सक्ती आणि खत टंचाईची भीती. दुसरी सर्वात मोठी अडचण म्हणजे लिंकिंग. दरवाढ तर झालीच आहे, पण बाजारात काही ठिकाणी जुन्या दराचा साठा असतानाही तो चढ्या दराने विकला जाण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला जे खत हवे आहे त्यासोबत एखादे दुसरे नको असलेले औषध किंवा प्रोडक्ट घेण्याची सक्ती काही दुकानदाराकडून केली जाईल. यालाच आपण लिंकिंग म्हणतो. माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मी ढोकसाळ परिसरात अनेक वर्ष व्यवसाय करतो. माझ्याकडे शेतकरी येतात आणि सांगतात की अमुक दुकानात गेलो होतो, तिथे खतासोबत हे टॉनिक घ्यायची सक्ती केली. मित्रांनो, ही पद्धत अत्यंत चुकीची पद्धत आहे. कृषी विभागाने स्पष्ट आवाहन केले आहे की शेतकऱ्यांनी पक्की पावती घ्यावी आणि सुधारित दराची खातरजमा करावी. पण याच्यात एक महत्वाची टीप आहे. कंपनी किंवा होलसेलर कडून लिंकिंग आल्यास दुकानदाराचा पण नाईलाज असतो, हे समजून घेणं गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने कंपनीवर तसे कडक नियम लावणे बंधनकारक आहे. दिलासादायक बाब या सगळ्यात एकच चांगली गोष्ट म्हणजे DAP डाय अमोनियम फॉस्फेट आणि TSP म्हणजे ट्रिपल सिंगल सुपर फॉस्फेट या महत्वाच्या खताच्या किमती मात्र स्थिर ठेवण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. भाग 4 मध्ये पाहूया सखाराम राठोड यांचे विशेष खत मात्रा मार्गदर्शन. आता प्रश्न उभा राहतो, तर दर वाढले मग शेती करायची सोडायची का? मुळीच नाही. आपला शेतकरी संकटांना घाबरणारा नाही. इथेच खऱ्या नियोजनाची गरज असते. आता मी तुम्हाला सांगणार आहे की या महागाईत खताचे नियोजन कसे करावे. माझ्या कृषी क्षेत्रातील 17 वर्षाचा अनुभव यानुसार मी तुम्हाला जे सांगणार आहे ते म्हणजे नंबर 1, माती परीक्षण करा. सर्वात आधी माती परीक्षण करून घ्या. आपल्या जमिनीला नक्की कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे हे समजल्याशिवाय अंधाधुंद खत टाकू नका. यामुळे अनावश्यक खताचा खर्च टळेल. नंबर 2, DAP चा स्मार्ट वापर. जसे मी मगाशी सांगितले, DAP चे दर स्थिर आहेत. जर तुम्हाला 20-20-013 महाग पडत असेल तर
कृषी तज्ञाच्या सल्ल्याने डीएपी आणि सल्फरचे योग्य मिश्रण करून तुम्ही कमी खर्चात तोच रिझल्ट मिळवू शकता. नंबर 3, सेंद्रिय खताचा वापर वाढवा. रासायनिक खतावरील अवलंबित्व थोडं कमी करा. शेणखत, गांडूळ खत, निंबोळी पेंट याचा वापर बेसल डोस मध्ये वाढवा. यामुळे जमिनीचा पोत सुधारेल आणि रासायनिक खत कमी लागेल तरी पीक चांगले. नंबर 4, खत देण्याची पद्धत ही बदला. खत नुसते फेकून देण्यापेक्षा पेरून द्या किंवा ड्रिपच्या माध्यमातून विद्राव्य खताचा म्हणजेच वॉटर सोल्युबल फर्टिलायझर याचा वापर करा. यामुळे 100% खत पिकाला लागते आणि वाया जात नाही. नंबर 5, तज्ञाचा सल्ला. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसारच खत द्या. सुरुवातीला नत्र, फुलधारणेच्या वेळी स्फुरद म्हणजेच फॉस्फरस आणि फळे किंवा दाणे भरताना पालास म्हणजेच पोटॅश द्या. चुकीच्या वेळी चुकीचे खत दिल्यास पैसे पाण्यात जातात. भाग 5 मध्ये पाहूया शिवम कृषीटेकची हमी. शेतकरी मित्रांनो, महागाईचे हे संकट मोठे असले तरी तुम्ही एकटे नाही आहात. शिवम कृषीटेक मंठा लोणार डोकसा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. माझ्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मी एक गोष्ट अभिमानाने सांगू इच्छितो. कोणतीही लिंकिंग नाही. शिवम कृषीटेक मध्ये तुम्हाला खतासोबत कोणत्याही अनावश्यक औषधाची सक्ती केली जाणार नाही. तुम्हाला जे हवे आहे तेच तुम्हाला मिळेल. पण सर्वात महत्वाची टीप आहे, जर कंपनीकडून लिंकिंग आले तर त्यानुसार खरेदी करावे लागेल. तुम्हाला इथे पक्की पावती आणि पारदर्शकता दोन्ही मिळेल. आम्ही शासनाच्या नियमानुसार काम करतो. तुम्हाला प्रत्येक खरेदीची पक्की पावती मिळेल आणि शासनाने ठरवून दिलेल्या दराव्यतिरिक्त 1 रुपयाही जास्त घेतला जाणार नाही. मोफत मार्गदर्शन. तुम्हाला कोणत्या पिकाला किती आणि कोणते खत द्यायचे समजत नसेल तर नक्की माझ्याकडे या. मी तुम्हाला तुमच्या शेतीनुसार बजेटनुसार योग्य ती खत मात्रा मोफत करून देईल. आपला उद्देश फक्त माल विकणे नाही तर आपला शेतकरी समृद्ध करणे हा आहे. दर्जेदार बियाणे आणि औषधे, खतासोबतच खात्रीशीर बियाणे आणि कीटकनाशके सुद्धा आपल्याकडे रास्त दरात उपलब्ध आहे. तर मित्रांनो, खताचे दर वाढले म्हणून खचून जाऊ नका. हुशारीने आणि नियोजनाने शेती करूया. योग्य मार्गदर्शन आणि पारदर्शक व्यवहारासाठी आपल्या शिवम कृषीटेक मंठा लोणार ढोकसाळला नक्की भेट द्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहिती फायद्याची वाटली का, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमचा एखादा प्रश्न असेल तर तोही कमेंट मध्ये विचारा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या इतर शेतकरी ग्रुप्सवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळेल. आणि अशाच शेतीविषयक अचूक आणि प्रामाणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. राम राम. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.